नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं SEM योजना गुरु यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केल्यानंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की विजिट करा. तर PM किसान योजनेच्या हप्त्यासंदर्भात मोठी अपडेट या महिन्यात येऊ शकतो. 19 हप्ता सविस्तर माहिती जाणून घेऊ. तर एकंदरीत प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत देण्यात येणाऱ्या लाखो शेतकरी बांधवांना 19 हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे आणि 19 हप्त्यासंदर्भात सविस्तर अशी माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे आताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करा. तर मित्रांनो, आता आपण थेट या वेबसाईटवर आलो आहोत, या आर्टिकलवर आलो आहोत आणि इथे देण्यात आलेली माहितीनुसार PM किसान योजनेची EKYC करणं अनिवार्य केलेलं आहे. आता अनेक शेतकरी बांधवांना प्रश्न पडतो की आमची EKYC पूर्ण आहे का नाही, आम्ही कसं चेक करायचं. तर आपण थेट PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन त्याचं स्टेटस काढू शकता. नो युअर स्टेटसवर क्लिक केल्याच्या नंतर आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर एक OTP येईल. OTP टाकल्याच्या नंतर तुमच्याकडे जर PM किसान योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर असेल तर अगदी सोपं होईल. आणि रजिस्ट्रेशन नंबर जर काढायचा असेल तर नो युअर स्टेटसवर क्लिक केल्याच्या नंतर अन्यथा एवढ्या भानगडीत न पडता आपण CSC सेंटरवर जाऊन, ऑनलाईन सेंटरवर जाऊन थेट तुम्ही जे स्टेटस आहे ते स्टेटस काढू शकता. CSC सेंटर किंवा ऑनलाईन सेंटरवर गेल्याच्या नंतर. तर तिथे गेल्याच्या नंतर मित्रांनो, PM किसान योजनेचं स्टेटस काढा. स्टेटस काढल्याच्या नंतर EKYC प्रॉब्लेम जो आहे ते पूर्ण असणं गरजेचं आहे. EKYC नो असेल तर येस करून घ्या. आधारला बँक जर लिंक नसेल तर करून घ्या. दुसरं म्हणजे आणि जमिनीची योग्य नोंद ठेवणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने तुम्ही तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त करून हप्त्याचा लाभ घेऊ शकता. तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त करा. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा. बेल आयकॉनला ऑल प्रेस करा. अशाच नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन पाहिजे असेल मित्रांनो तर बेल आयकॉनला ऑल प्रेस करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा. महत्त्वपूर्ण सूचना आहे मित्रांनो, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करत जा. धन्यवाद.